सांगोल्याच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये सावळा गोंधळ. राज्यातील सरकारी शाळांच्या कारभारावर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना सांगोला तालुक्यातील खौसापूर गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या शाळेचे मुख्याध्यापक राजकुमार भोसले यांनी शासकीय शिक्षक असतानाही स्वतःच्या पगारातून एक खासगी महिला मुलांना शिकवण्यासाठी कामावर ठेवल्याचा गंभीर आरोप स्थानिक भाजप आणि आरपीआयच्या नेत्यांनी केला आहे. आरोप असा की मुख्याध्यापक राजकुमार भोसले हे स्वतः शेतीच्या कामासाठी तसेच इतर खासगी कामासाठी शाळेबाहेर जात असून त्यांच्या अनुपस्थितीत ही खासगी महिला वर्गात मुलांना शिकवत असल्याचं समोर आलं आहे. या संपूर्ण प्रकाराबाबत शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांशी चर्चा केली असता वर्गामध्ये पाटील मॅडम शिकवत असल्याची बाब त्यांनी मान्य केली आहे. मात्र संबंधित महिलेला विचारणा केली असता मी या शाळेत फक्त डान्स शिकवायला येते असं उत्तर देत त्यांनी विषयावरून घसरण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणामुळे एकच सावळा गोंधळ निर्माण झाला असून सरकारी शाळेत खासगी महिला कोणाच्या आदेशावर आणि कोणत्या अधिकाराने शिकवत होती असा सवाल उपस्थित होत आहे. मुख्याध्यापकांनी यावर स्पष्ट भूमिका मांडावी तसेच त्यांच्या हक्कलपट्टी करून त्या ठिकाणी तात्काळ दुसरा शिक्षक नेमावा अशी जोरदार मागणी आता स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. सरकारी शाळेतील हा गंभीर प्रकार शिक्षण विभाग गंभीरपणे घेणार का आणि दोषींवर कारवाई होणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. काय नाव तुमचं? ईश्वर दगडू पोटरे. कुठल्या पदावर आहे तुम्ही खौसपूर जिल्हा परिषदेच्या? समितीचा अध्यक्ष आहे. शाळा व्यवस्थापन समिती. शाळा व्यवस्थापन. कुठल्या वर्गाचं तुमचं पाल्य? पाल्य नाही आता. मग तुम्ही अध्यक्ष आहेत? तरी काय माहिती, आम्ही सांगितलं होतं काय माहितीये का, माझं नाव कमी करून टाका. काही वेळेस सरांना बोललो होतो आणि त्यांनी काय नाव माझं कमी केलेलं नाही. मी स्वतःहून सांगितलेलं आहे. त्यांनी कमी केलेलं नाही. आता मुख्याध्यापकांच्या वस्तुस्थानाच्या जागेवर दुसऱ्या मॅडम शिकवतात. हे फक्त ठराव घेतला होता, मला बाकीच काय माहित नाही, पण ठराव घेतलेला आहे. चालतो का असं ठराव तुमच्या अध्यक्षतेखाली? तर काय सगळ्याच्या ह्याच्यामुळं नाही तर मला काय का, मी वैयक्तिक सांगितलेलं ना साहेब. पण शिकवतात ना मॅडम त्या? होय. कधीपासून शिकवतात? तो एक महिना. ते सांगते. ठराव कधी घेतलाय? 16/12. माझं नाव अप्पासाहेब भगवान झरे आणि गाव खवासपूर. काय प्रकार घडला? खर तर लहान मुलांचा आदर्श आहे ना, आई वडिलांच्या नंतर शिक्षक असतात आणि आई वडिलांची वागणूक किंवा शिक्षकाची वागणूक मुलं ताबडतोब त्याच पद्धतीने वागतात. इनफॅक्ट इथं म्हणजे जे मुख्याध्यापक आहेत राजकुमार भोसले, हे स्वतः म्हणजे न शिकवता त्यांनी त्या ठिकाणी अनाधिकृतरित्या एका महिलेला ठेवलेला आहे, ज्या एक मॅडम आहेत पाटील मॅडम म्हणून, शिकवण्यासाठी ठेवलेल्या आहेत मानधनावर, आणि ते स्वतःच्या पगारातून देत आहेत. ऑलमोस्ट त्यांना 1 लाखाच्या वरती पगार आहे आणि त्यामधून काही अमाऊंट हे करणं हे बेकायदेशीर आहे. शिवाय ते मुलांच्या भविष्याशी खेळत आहेत आणि त्यामुळं शिस्त पण बिघडते आहे. आणि हा ऍक्च्युली ते पूर्वी या ठिकाणीच होते तेव्हापासूनही आहेत आणि त्याच्यानंतर परत आल्यानंतर त्यांचं या कॉन्फिडन्स खूप वाढलेला आहे आणि गावाले किंवा बहुतेक त्यांचं असं आहे की शेतीच्या ह्याच्यासाठी त्यांची इथं खवासपूर गावातच आहे, 1 किलोमीटरवर शेती आहे, जवळच शेतीच्या आहे. शाळेत येतात का रोज? शाळेत ऑलमोस्ट त्यांच्या अधूनमधून गायब होणं म्हणजे ॲब्स्कॉन्डिंग फ्रॉम ड्युटी हा प्रकार कायम झालेला आहे आणि या अशी तक्रार ऑलरेडी गेलेली आहे. मी स्वतः शिक्षणाधिकाऱ्याशी बोललेलो आहे आणि त्यांनी यावर कारवाई करतो म्हणून सांगितलेलं होतं, पण अद्याप काही कारवाई झालेली नाही आणि याच कारणासाठी त्यांची बदली इथून खवासपूरमधून लोटेवाडीला झाली होती आणि त्याच्यानंतर परत ते जो खवासपूर मागून घेतलेला आहे त्यांनी. मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आटोली पक्ष सांगोला युवक तालुका अध्यक्ष सौदागर उर्फ संदीप सावंत. या शाळेसाठी गेली 4-5 वर्षे आम्ही सातत्यानं विद्यार्थ्यांना सर्व सोयीयुक्त वह्या असतील, पुस्तकं असतील, दप्तर असेल, पाटी पेन्सिल असेल, जे काय लागेल वर्षभर त्यांना जे काय साहित्य लागेल ती वर्षभर आम्ही पुरवायचा प्रयत्न मी दरवर्षी करत असतो. ह्या गावकऱ्यांना पण माहीत आहे.
आणि ह्यासाठी ही शाळा टिकावं म्हणून आम्ही सातत्यानं प्रयत्न करत असतो. आज काय प्रकार घडला? पण आज इथलं मुख्याध्यापक राजकुमार भोसले सर यांनी त्यांच्या स्वतःच्या पगारातून 7,000 रुपये देऊन एका पाटील मॅडम अशा महिलेला इथं कामाला ठेवलेलं आहे. आणि ते राजकुमार भोसले सर हे ह्या शाळेवर कधीच नसते. त्यांच्या शेतीची कामं, वैयक्तिक कामं, बाहेरची कामं करत असतात. त्यामुळं हा शिक्षक त्वरित इथून हकलपट्टी करून इथं चांगला शिक्षक आम्हाला मिळावा ही आमची मागणी आहे. आणि ही जर नाही झालं तर आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं व भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देत आहे. मी उत्तम जरे, सांगोला तालुका भाजप प्रवक्ता. या ठिकाणी आज तुम्ही जी भेट दिली, या शाळेची अवस्था तुम्ही बघू शकता. शाळेचे नाव खवासपूर जिल्हा प्राथमिक शाळा खवासपूर केंद्र शाळा होती. एकेकाळी या शाळेत 200-250 विद्यार्थी शिकून गेलेत आणि चांगल्या पोस्टला आहेत. IPS मध्ये आहेत, पोलीस खात्यात आहेत, डॉक्टर आहेत, असे अनेक म्हणजे विद्यार्थी या शाळेत. प्रकार काय घडलाय? हे प्रकार असा घडलाय की इथं ह्या गावचा शिक्षक राजकुमार भोसले हा मुख्य अध्यापक म्हणून काम करतो आणि त्याच्या वैयक्तिक म्हणजे पगारातून इथं खाजगी महिला ठेवलेली. जर हे दुर्दैव होत असेल आणि ही स्थिती बघतो, ही कधी शाळेत नसतो. महिलेचं नाव माहित नाही, पण पाटील मॅडम म्हणून आहे, ती विखोसपूरचीच आहे. कधीपासून करतोय हा प्रकार? 1 ऑक्टोबर पासून चालू आहे. तुमचं निदर्शन होतं. तुम्ही आल्यानंतर पुढली भूमिका जर सर्वसामान्य कुटुंबातल्या पोराला जर नाही भेटला तर मी सांगोला तालुक्याचा भाजपचा प्रवक्ता म्हणून प्रशासनानं ना लक्ष दिलं तर मी चळवळ उभा करणार या ठिकाणी.